तर मी त्या ॲपबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती देतो. त्या ॲपमध्ये दोन पद्धतीने लॉग इन करता येते. आता सगळ्यांच्या मोबाईलमध्ये गुगल प्ले स्टोअर आहे. गुगल प्ले स्टोअरमध्ये महाविस्तार AI असं तुम्ही टाकलं तर त्याच्यामध्ये त्या ॲपची लिंक ओपन होते. तसेच सध्या आता आमच्या डिपार्टमेंटचे म्हणजे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाचा सुद्धा इथे दालन आहे. तसेच इतर तालुक्याचे सुद्धा दालन आहे या प्रदर्शनीमध्ये. तिथे QR कोड आम्ही तिथे लावलेला आहे. तर तुम्ही त्या QR कोड जर स्कॅन केला तरी ते तुम्ही तिथून ते ॲप डाउनलोड करू शकता. तर जे ॲप आहे महाविस्तार ॲप, त्याची प्रमुख वैशिष्ट्य अशी आहे की ॲपमध्ये रिअल टाईम हवामान अंदाज याबद्दल तुम्हाला माहिती मिळते. म्हणजे पाण्याचं प्रमाण, पाऊस कधी येणार आहे किंवा इतर ज्या बाबी आहे हवामानाशी निगडीत, त्या अनुषंगाने मग शेतकऱ्यांना जे काही पिकाचं किंवा खताचं म्हणा किंवा औषधाचं फवारणीचं जे काही नियोजन आहे ते त्या पद्धतीने त्यांना सोयीचं करता येते आणि त्यांना त्याचं जे नियोजन आहे ते वेळेतच करता येते. म्हणजे वेळ गेल्यानंतर त्यांना कुठलाही जे बाब आहे ते त्यांचा वेळ वाया जाणार नाही असं याच्यामध्ये काळजी घेतलेली आहे. तसं दुसरं महत्त्वाची बाब म्हणजे याच्यामध्ये ज्या विविध शासनाच्या योजना आहेत. आता बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं राहतं की आमच्यापर्यंत शासनाच्या योजना पोहोचत नाही बा. तर तुम्ही तुमच्या घर बसल्या तुमच्या मोबाईलमधूनच त्या ज्या कुठल्या शासनाच्या नवीन योजना आहे किंवा ज्या जुन्या योजना आहे त्याच्यासाठी लागणारी कागदपत्रे, त्याच्यासाठी कुठल्या कार्यालयामध्ये तुम्ही जायचं, त्याच्यामध्ये अनुदान काय आहे आणि डॉक्युमेंट कुठली लागतात आणि कुठल्या कुठल्या बाबी आहे. जसं आता आमच्या कृषी विभागाची जी महत्त्वाची योजना आहे ती महा-DBTमध्ये तुम्ही घरबसल्या याच्यापूर्वी अर्ज करू शकत होते, परंतु तुम्हाला त्यासाठी CSC सेंटरची मदत घ्यायला लागत होती. परंतु आता तुम्ही घरबसल्या तुम्ही फार्मर ID टाकली तर फार्मर IDमध्ये सगळ्या तुमचा डाटाबेस त्याच्यामध्ये आहे. तुम्हाला 7/12सुद्धा अपलोड करायची गरज नाही, तुम्हाला 8 अपलोड करायची गरज नाही, तुम्हाला आधारची आवश्यकता नाही. तुम्ही फक्त फार्मर ID टाका, त्याच्यामध्ये तुमचा पूर्ण माहिती येऊन जाते. माहिती आल्यानंतर मग तुम्ही शासनाच्या विविध योजनांसाठी घरबसल्या अर्ज करू शकता. तसेच दुसरी म्हणजे सध्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 हा सुद्धा राबविण्यात येत आहे. आपल्या वर्धा जिल्ह्यातली जवळपास 350 गावांचा समावेश आहे. तर तुम्ही त्या समाविष्ट गावातील जर शेतकरी असाल किंवा त्या गावातील तुम्ही रहिवासी असाल तर तुम्हाला सुद्धा त्या योजनेमध्ये कुठले कुठले घटकांचा समावेश आहे त्याची तुम्ही घरबसल्या माहिती घेऊ शकता आणि जर तुम्ही पात्र असाल तर तुम्ही घरबसल्या त्या योजनेसाठी अर्ज करू शकता. त्यानंतर याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे कीड व रोग जे आहे तर कीड व रोगाबद्दल बऱ्याच शेतकऱ्यांना प्रॉपर मार्गदर्शन होत नाही. त्यांना ते विविध ठिकाणी विचारपूस करतात किंवा मार्गदर्शन मागतात, परंतु त्यांना काही प्रॉपर मार्गदर्शन किंवा अचूक सल्ला मिळत नाही. त्याच्यामुळं ते त्यांची खताची मात्रा म्हणा, खताचं जे प्रमाण आहे किंवा खताचे डोजेस, कीटकनाशकांचे डोजेस किंवा इतर बाबी आहे त्यांचा निरर्थक अनावश्यक खर्च होतो. तसेच त्यांना प्रॉपर कुठल्या पिकासाठी कुठली फवारणी आवश्यक आहे किंवा कुठले खतं आवश्यक आहे याची सुद्धा माहिती होत नाही. हे वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे. त्याच्यामुळे हे कुठंतरी थांबलं पाहिजे म्हणून गव्हर्नमेंटनी, महाराष्ट्र शासनाने, कृषी विभागाने या ॲपमध्ये तुम्हाला खताची जी मात्रा आहे आणि कुठल्या पिकासाठी कुठलं खत किंवा कुठलं कीटकनाशक याची फवारणी करायला पाहिजे आणि त्याची मात्रा किती पाहिजे याचासुद्धा त्याच्यामध्ये पूर्ण पीकनिहाय किंवा डोसेसनिहाय संपूर्ण अचूक माहिती दिलेली आहे. तर तुम्ही त्याचासुद्धा लाभ घेऊ शकता. तसेच याच्यामध्ये तुम्ही जे कुठलं पीक आहे तुमच्या शेतामध्ये, फळ पीक असो किंवा भाजीपाला पीक असो, याचं जर तुम्ही तुमच्या शेतामध्ये कुठलं पीक आहे त्याची जर माहिती समाविष्ट केली तर तुम्हाला वरचेवर त्याच्यामध्ये अचूक सल्ला हा कंटिन्यू काढणीपर्यंत मिळतो. तर तुम्हाला म्हणजे म्हणजे प्रॉपर सल्ला आहे तो तुम्हाला घरबसल्या ॲपद्वारे मिळतो. तसेच या ॲपमध्ये एक वैशिष्ट्य म्हणजे या ॲपमध्ये विविध ज्या शेतीशी निगडीत बाबी आहे त्यांचं प्रत्येकाचं एक एक व्हिडिओचं फोल्डर तयार केलेलं आहे. म्हणजे असंख्य व्हिडिओची लायब्ररी आहे. तुम्हाला ज्या बाबीची माहिती पाहिजे आहे तुम्ही त्याचे व्हिडिओ बघू शकता घरबसल्या आणि तुम्हाला इतर शेतकऱ्यांचे जे अनुभव आहे त्या पिकाबद्दल ते सुद्धा तुम्हाला घरबसल्या तुम्ही पाहू शकता. तसेच याचं इथे QR कोड आलेला आहे. समजा हे सगळे व्याख्यान झाल्यानंतर तुम्ही जाताना तुम्ही जर असाल तर तुम्ही आता करू शकता.
आता मी मार्गदर्शन तुम्हाला माहिती देऊनच राहिलो, तर तुम्ही लगेच करू शकता. त्याच्यामध्ये तुमच्या गुगल क्रोममध्ये जायचं, त्याच्यामध्ये कॅमेऱ्याचं ऑप्शन आहे. त्या कॅमेऱ्याच्या ऑप्शनवरून हा QR कोड स्कॅन केला की तुम्ही त्याच्यामधून ते सदर ॲप डाउनलोड करू शकता. त्यानंतर याच्यामध्ये शासनाने चॅटबोट दिलेला आहे. त्या चॅटबोटमध्ये तुम्ही कुठलाही शेतीशी निगडीत जर प्रश्न विचारला तर AI तंत्रज्ञाना थ्रू जे काही आपल्या महाराष्ट्रातले विविध डिपार्टमेंट आहे, जसं कृषी विभाग झालं, पशुसंवर्धन विभाग झालं, मत्स्य व्यवसाय विभाग आहे, तसेच सर्व जे विद्यापीठ आहे त्या विद्यापीठातला संपूर्ण डाटा त्याच्यामध्ये फीड असल्यामुळं तुम्ही त्या चॅटबोटमध्ये एखादा जर तुमच्या शेतीशी निगडीत तुम्हाला एखादा प्रश्न जर पडला, तुम्ही त्याचं उत्तर तुम्हाला मिळत नसेल किंवा समाधान होत नसेल, तर तुम्ही तो प्रश्न त्याच्यामध्ये विचारला तर चॅटबोट थ्रू तुम्हाला प्रॉपर त्याच्यामध्ये उत्तर मिळते. तुम्ही कुठलाही प्रश्न शेतीशी निगडीत विचारू शकता. त्याच्यामध्ये प्रश्नाचं काही बंधन नाही आहे. तुम्हाला जेवढे ते एखाद्या पिकाबद्दल प्रश्न असेल किंवा एखाद्या गोष्टीबद्दल तुम्हाला माहिती असेल विचारायची, तुम्ही त्याच्यामध्ये विचारू शकता. तर एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. तुम्ही QR कोड स्कॅन करू शकता. धन्यवाद.